सर्वांना नमस्कार। आज आपण जी टेस्ट दिली होती नफा तोटा, त्या टेस्टचा आपण काय करणार आज स्पष्टीकरण बघणार। नफा आणि तोटा म्हणजे की एक व्यापारी किंवा एक वस्तू घेतली आणि ती वस्तू त्याने जास्त किमतीने विकली तर तो काय होतो नफा होतो, आणि कमी किमतीने विकली तर तो काय होतो तोटा होतो। समजा आपण 500 रुपयाची वस्तू घेतली आणि ती 600 रुपयाला विकली तर आपल्याला काय आला 100 रुपये नफा झाला। पण जर तो विचारला की शेकडा नफा तर त्याला काय करतं आपण शेकडेवारी बघितली, याच्या अगोदरचं लेक्चर आपण शेकडेवारीचं बघितलं होतं। त्या शेकडे नफा म्हणजे की 100ला किती 100च्या प्रमाणात किती नफा झाला याप्रमाणे काय होतं शेकडा नफा, बरोबर। आता आपण बघतो मॉल वगैरे कुठे गेलो तर आपल्याला डिस्काउंट दिलेला असतो की 20% डिस्काउंट 40% डिस्काउंट, तरी पण त्यांना नफा होतो। आपल्याला जर एखादा समजा आपण हे घेतलं काहीतरी मॉलमध्ये एखादी वस्तू घेतली त्याच्यावर लिहिलं असतं 30% डिस्काउंट 40% डिस्काउंट, मग ते आपल्याला तोट्याने विकता का नाही, त्यांना तरी पण त्यांना काय होतो नफा होतो। का होतो कारण त्यांनी ती किंमत ना ऑलरेडी जास्त सांगितलेली असते आणि तो 20% सूट देऊन सुद्धा त्यांना काय होतो नफा होतो, किंवा तोट्यानं कोणीच आपल्याला डिस्काउंट वगैरे करून तोट्याने कोणी वस्तू विकत नसतं। अशा प्रकारे आपला नफा तोटा आहे। आता आपला पहिला एक प्रश्न होता की एका व्यापाऱ्याने एक टीव्ही 8000 रुपयास खरेदी करून ती 9440 रुपयास विकला तर त्याला किती रुपये नफा झाला। आता सरळ सरळ काय झालं इथं शेकडा नफा आपल्याला विचारला नाही, फक्त काय विचारलेलं आहे किती नफा झाला। त्याने 8000 रुपयाला घेतले आणि 9440 रुपयाला विकली, तर आता आपल्याला सरळ सरळ शेकडा नफा वगैरे काही विचारलं नाही। त्याच्यामुळे आपल्याला काय करणे, व्यापाऱ्याने टीव्ही कितीला घेतली, एक टीव्ही 8000ला घेतली, कितीला घेतली 8000ला घेतली आणि विकली कितीला 9000ला, खरेदी कितीला केली 8000 रुपयाला खरेदी केली आणि विक्री कितीला केली 9400, कितीला 9400। मग आता आपल्याला काय करायचं आहे 9400 मधून 8000 आपल्याला काय करायचे आहे मायनस करायचे, 0 0 4ला जसं तसा आणि 9 मधून 8 गेले 1, म्हणजे 1400 रुपये काय झाला त्याला नफा झाला। सरळ सरळ किती नफा झाला 1400 रुपये त्याला नफा झाला। आता आपला 2 नंबरचा प्रश्न होता, एका दुकानदाराने 120 रुपयाची एक वस्तू 150 रुपयाला विकल्यास त्याला होणारा शेकडा नफा किती। आता इथं काय प्रश्न आहे शेकडा नफा, अगोदरचा जो नफा होता तो सरळ सरळ विचारला होता, त्याला शेकडा नफा वगैरे काही नव्हता। आता इथे विचारला शेकडा नफा। शेकडा नफा म्हणजे आपण ऑलरेडी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं शेकडेवारी की 100च्या प्रमाणात किती, 100ला किती आपण बघितलं होतं की 100चे 10% किती असतं 10 असतं, 100चे 20% 20 असतं 20 रुपये असतं, बरोबर आहे। तर आता आपला हा प्रश्न असा होता की शेकडा नफा किती, काय विचारले आपल्याला शेकडा नफा। तर आपल्याला इथं काय करावं लागणार आहे 100चा आपल्याला इथं या सूत्रामध्ये वापर करावा लागणार आहे। आता एका दुकानदाराने काय केलं 120 रुपयाची वस्तू होती, कितीची वस्तू होती 120 रुपयाची, बरोबर आहे 120 रुपयाची वस्तू होती आणि ती विकली कितीला 150 रुपयाला, विकली 150 रुपयाला, बरोबर आहे। आता ते काय म्हणले शेकडा नफा किती झाले। आता याला सरळ सरळ काय याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, जर त्यानं 120 रुपयाला घेतली आणि 150 रुपयाला विकली तर ह्या दोन्ही किमतीतला फरक काढायचा, म्हणजे त्याला नफा किती झाला ह्या दोन्हीतला 30 रुपये, किती झाला 30 रुपये वरती लिहायचं। आणि नंतर काय करायचं आहे जी खरेदी केलेली किंमत आहे ती खरेदी केलेली किंमत काय करायची खाली लिहून घ्यायची आणि गुणिले 100 करायचं, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे शेकडा नफा कळेल। काय केलं आपण 120ला त्याने घेतली आणि 150 रुपयाला विकली, तर मग आपण या दोघातला फरक काढला, त्याला नफा किती झाला 30 रुपये आणि खाली काय केलं आपण जी त्याने खरेदी केलेली किंमत होती ती खरेदी केलेली किंमत लिहिली आणि गुणिले 100 केली। आता गुणिले 100 काय केले कारण त्यांनी शेकडा किंमत विचारली होती। आपल्या ज्या अगोदरचा प्रश्न होता तो सरळ सरळ काय होता फक्त नफा विचारला होता, शेकडा नफा विचारला होता का नाही, शेकडा नफा विचारल्यामुळे आपण काय केलं त्याला गुणिले 100 केलं। आता हे वरती काय आहे दोघातला फरक, अशा प्रकारचं जर गणित आलं तर एवढंच लक्षात ठेवायचं आहे दोघातला फरक आणि खरेदी केलेली किंमत, आपण ज्या किमतीत घेतलं ती किंमत खाली लिहायची आणि गुणिले 100 करायची। आता आपल्याला माहिती आहे हा 0 काटला हा 0 काटला, बरोबर। आता यानं भाग जातो 3 1 3 3 चौक 12, किती राहिले 4 आणि ते 100, 4 1 4 4 2 8 उरले 2 4 5 20, म्हणजे किती 25% काय झाला नफा झाला, किती झाला 25% त्याला काय झाला शेकडा नफा झाला। अशा प्रकारे आता आपला 3 नंबरचा प्रश्न होता की 8950 रुपयाच्या एका मोबाईलवर 12% GST आकारल्यास त्या मोबाईलची विक्री किंमत किती होईल। आता 8950 रुपयाचा मोबाईल आहे, समजा आपण दुकानात मोबाईल घ्यायला गेलो तर 8950 काय त्याची किंमत आहे, पण त्याच्यावर आता 12% GST लागणार आहे, तर मग जे आपली किंमत काय होणार आहे 8950 पेक्षा वाढणार आहे। मग आपण ते आता याला सरळ सरळ काय करणार माहिती का, आपण कितीचा मोबाईल आहे 8950 रुपयाचा, बरोबर आहे, हा मोबाईल आहे 50 रुपयाचा मोबाईल, किती टक्के GST आहे 12%, ठीक आहे। आता आपण काय करणार याला डायरेक्ट 8950 गुणिले 100ला किती वाढणार आहे 12, म्हणून काय 112, अशा प्रकारचे 112 घ्यायचे 8950 गुणिले 12%, मग 100पासून पुढे होणार ना, मग ते 112 होणार आहे, 100 बरोबर आहे। 100चं रूपांतर कसं होणार आहे 112 मध्ये होणार आहे, म्हणून आपण हे शेकडा आपल्याला विचारल्यामुळे आपण काय केलं खाली 100 घेतलं। त्याच्यानंतर
हा आता आपण 12% त्याच्यावर GST घेतोय बरोबर आहे. म्हणजे आपण एक 100ला 12 जर GST घेतलं तर 112 होतं बरोबर आहे. 100 रूपांतर कशात झालं 112 बरोबर. आता हा 0 कटला हा 0 कटला. आता इथं 5 आहे आणि इथं 10 आहे म्हणजे या दोन्हीला 5 भाग देतो आपण. कसं रे पाठ केलेला आहे 5 1 5 5 2 10 5 1 5 उरले 3 इथं झाले 39 5 7 35 परत इथून 4 उरतं इथं झाले 45 5 नाम 45 बरोबर आहे. अशा प्रकारे आता इथं 2 आहे याला 2 भाग जात नाही म्हणजे वरती जातो इथं 2 इथं 2 आहे. मग आपण काय करू याला भाग देऊ. बे 1 बे 5 10 बे 5 10 उरलं 1 बे 6 12. आता काय आलं भाग गेला इथं पण भाग गेला इथं पण भाग गेला. आता काही राहिलं नाही फक्त इथं गुणाकारात चिन्ह आहे म्हणून 179 गुणिले 56 अशा प्रकारे आपण इथपर्यंत आलो. आता या दोघांचा आपल्याला काय करणे गुणाकार करणे 179 गुणिले 56 9 54 हातच्या आलं 5 7 8 7 सकम 42 42 5 47 हातच्या आले 4 6 1 6 4 10. आता परत 5 निघून 5 नाम 45 हातच्या आले 4 5 7 35 35 आणि 4 39 हातच्या आले 3 5 1 5 आणि 3 8. आता याची बेरीज काढू 4 1 4 7 5 12 हातच्या आला 1 9 1 10 परत हातच्या आला 1 इथं झाली 10. म्हणजे आपलं उत्तर काय आलं तो मोबाईल आपल्याला 10,024 रुपयामध्ये पडेल. 12% ज्यावेळेस GST लागेल त्यावेळेस कितीमध्ये 8,950 रुपयाचा मोबाईल ज्यावेळेस 12% GST लागेल तर तो 10,024 मध्ये आपल्याला पडेल. आपलं उत्तर आहे 10,024. आता आपला समोरचा प्रश्न आहे एक वस्तू 680 रुपयाला विकल्यामुळे दुकानदाराला 15% तोटा होतो तर त्या वस्तूची मूळ किंमत किती होती. आता त्यानं काय केलं ती 680 रुपयाला विकली म्हणजे ती तोट्याने विकली म्हणजे ती 680 पेक्षा काय राहणार आहे वस्तू महाग राहणार आहे कारण ती 15% तोट्यानं विकली त्याला. आता आपल्याला माहिती आहे आपण जे शेकडा प्रमाण धरतो किंवा शेकड्यावर धरतो तो कितीला प्रमाण धरतो 100चं प्रमाण धरतो. मग याने काय केलं 15% तोट्याने विकली म्हणजे 100 मधून मायनस किती 85. मग सरळ एवढंच लिहायचं त्याची वस्तू कितीला घेतली होती 680 रुपयाला त्याने विकली. कितीला विकली 680 रुपयाला विकली. किती टक्के तोट्याने विकली नफ्याने विकली का नाही तोट्याने विकली म्हणजे त्यानं त्याची वस्तू काय असणार आहे 680 पेक्षा जास्त त्यानं ती विकत घेतली होती पण त्यानं ते विकत नसल्यामुळे काय केलं 15% त्याने तोट्यानं विकली बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे आपण जे प्रमाण धरतो ते 100चं धरतो शेकडा प्रमाण किंवा टक्केवारी 100च्या प्रमाणात. आता त्यानं 15% तोट्याने विकली म्हणजे किती टक्क्यात विकली त्यानं 85%. किती विकली मग 85%. मग 85ला 680 तर 100ला किती आपण हे काल बघितलेलं सूत्र. सरळ एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला त्यानं तोट्यानं विकावं असेल किंवा नफ्यानं विकलं असेल आपल्याला काही त्याच्याशी काही हे नाही. समजा जर इथं असतं की त्यानं 20 रुपये 20% नफ्याने विकली तर आपण काय केलं असतं इथं 120ला 680 तर 100ला किती म्हणजे आपल्याला काय करायचं आहे मूळ किंमत काढायची. तर मग ते काय म्हणले 15% तोट्याने विकली तर मग त्याने कितीला 85% विकली ती 680ला बरोबर आहे. तर मग 100%ला त्याची किंमत किती हे अशा प्रकारे आपल्याला काढायचं आहे. मग आपण सरळ तिरपा गुणाकार करून घ्यायचा. आपल्याला माहिती आहे शेकडेवारीत आपण बघितलेलं आहे 100 भागिले 85. आता 5 न भाग देऊ 5 1 5 उरले 3 5 7 35 5 1 5 5 2 10 20 17 1 17 17 त्रिक 51 17 2 34 17 3 51 17 4 68 म्हणजे काय आलं आपला पूर्ण भाग गेला इथं काहीच राहिलं. आता काय राहिलं आपलं 40 इथं गुणाकारात चिन्ह आहे मग 40 गुणिले 20 बरोबर किती 4 2 8 हे 2ला ही 1 0 आणि हा 1 0 आता दिला आपण इथे झाला 800 म्हणजे त्याची जी वस्तू होती ती 800 रुपयाची होती. मूळ किंमत किती होती त्याची 800 रुपये होती पण त्यानं काय केलं 15% तोट्याने विकली म्हणजे ती कितीला विकली 680ला. मग आपण काय केलं अशा वेळेस काय आपल्याला फक्त एवढंच टाकायचं 85ला 680 तर 100ला किती. मग आपण केला तिरपा गुणाकार आणि 85 खाली घेतले 680 गुणिले 100 केलं 85 खाली घेतले अशा प्रकारे आपली 800 काय झाली किंमत आली. आता 85 कसं आलं तर आपण बघितलं होतं आपण जे प्रमाण धरतो शेकडा प्रमाण ते 100तून काय केलं आपण 15% तोटा झाला ना म्हणून आपण इथं 85 लिहिलं. जर आपल्या इथं 30% तोटा झाला असता तर आपण इथं 70 लिहिलं असतं. 70ला 680 तर 100ला किती किंवा मग आपल्याला जर इथं 30% नफा झाला असता तर आपण काय लिहिलं असतं इथं 130 लिहिलं असतं. 130ला 680 तर 100ला किती 100 म्हणजे आपली मूळ किंमत आहे. मग ते नफा असो का तोटा असो ही आपल्याला लिहायची 100% मध्ये. मग इथं तोटा असो किंवा नफा असो इथं आपल्याला तो खाली लिहिणे. आता 15% तोटा 85ला 680 100ला किती अशा प्रकारे 100ला 800 अशा प्रकारे आपलं काय आलं 800 होतं. एवढंच लक्षात ठेवायचं आहे फक्त आणि कसं विचारलं तर या फॉर्मॅटमध्ये त्याला हे करायचं आहे फॉर्म्युलानुसार आणि अशा प्रकारे उत्तर काढायचं आहे.
आता आपलं त्यासमोरचा प्रश्न असा होता की एका पुस्तकाची विक्री किंमत 300 रुपये केल्यामुळे दुकानदाराला 20% नफा झाला, तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत काढा. म्हणजे त्याने काय केलं, 300 एक पुस्तक होतं 300 रुपयाला विकलं आणि त्याच्यात त्याला 20% नफा पण झाला. म्हणजे त्या 300 पेक्षा त्याची काय करणारी पुस्तकाची किंमत कमी असणार आहे, कारण त्याला 20% नफा झाला. आता आपण बघितलंच आहे किती रुपयाला विकलं त्यानं, विकलं कितीला 300, विकलं 300 रुपयाला एक पुस्तक विकले, बरोबर आहे. नफा किती झाला, 20% झाला. ठीक आहे, लिहून घेतला आपण. नफा झाला, तोटा नाही झाला, काय झाला, नफा झाला. आता नफा झाला म्हणजे 100चं रूपांतर किती झालं, 120 मध्ये झालं ना, नफा झाला. मग सरळ सरळ 120ला 300 आपल्याला किंमत काढायची. मग 100ला किती, 120ला 300 तर 100ला किती, एवढंच करायचं आहे आपल्याला. आता आपल्याला करायचे तिरपा गुणाकार, 300 गुणिले 100 भागिले 120. हा 0 कटला, हा 0 कटला, बे सकी बे पंचे 10, इथे झालं 50. आता आपल्याला माहिती आहे ती 6 न 30ला भागतो, 6 1 6, 6 पंचे 30. आता राहिलं का आपलं इथं गुणाकारात चिन्ह, हे 5 आहे, हे 50 आहे. आता आपल्याला माहिती आहे 5 न 5ला गुणलं म्हणजे 5 5 25, हा 0ला 0 तसा. म्हणजे किती उत्तर आहे आपलं, 250 रुपये. म्हणजे त्यानं कितीला खरेदी केलेलं होतं, त्यानं 250 रुपयाला ते कुठं गेलं, 250 रुपयाला ते पुस्तक त्यानं घेतलेलं होतं, ते त्यानं कितीला 300ला विकलं. म्हणजे त्याला किती नफा झाला, त्याला 20% शेकडा नफा झाला. अशा प्रकारे त्याची खरेदी किंमत किती होती, खरेदी किंमत होती त्याची 250 रुपये, त्यानं विकलं 300ला होतं. आपल्याला सांगितलं काय होतं, खरेदी किंमत काढा. म्हणून आपण काय केलं, एक 20% नफा झाला म्हणून 120 घेतलं. जर इथं तोटा असता 20% तर आपण 80 घेतलं असतं. 80ला 300 तर 100ला किती, इथं 20% नफा होता म्हणून आपण काय केलं, 120ला 300 तर 100ला किती, 100 म्हणजे आपली मूळ किंमत असती. मग त्या प्रश्नात नफा हो का तोटा हो, आपल्याला काय करावं लागते, मूळ किंमत काढावी लागते. इथं तोटाही झाला असता तरी मूळ किंमत 100वर निघती. अशा प्रकारे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे आणि आणखी आपल्याला गणितांची प्रॅक्टिस करायची. आता आपला समोरचा प्रश्न होता की एका दुकानदाराने 12 शर्ट 2340 रुपयाला विकल्यास त्याला 60 रुपये तोटा झाला, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती. आता त्याने काय केलं, 12 शर्ट किती, 12 शर्ट आहे, बरोबर आहे. कितीला विकले, 2340 रुपयाला विकले, सगळे 12 शर्ट. तर ते काय म्हणले, 60 रुपये तोटा झाला, 60 रुपये काय झाला, तोटा झाला, बरोबर आहे. 12 शर्ट होते, 2340ला विकले त्यानं, 60 रुपये तोटा झाला. तर प्रत्येक शर्टची किंमत काय होती, हे तर आपला प्रश्न आहे, बरोबर आहे. 12 शर्ट आहे, 60 रुपये तोटा झाला 2340ला विकल्यामुळे. मग आपण काय करू, जो तोटा झाला का तो याच्यात मिळव, म्हणजे आपल्याला खरेदी किंमत कळेल. पुऱ्या 12 शर्टची किती, 0 4 आणि 6 10, हा 4 1 3 आणि 1 4, 2400. म्हणजे त्याने ते 12 शर्ट ना 2400 रुपयात घेतले होते, पण विकले किती, 2340 मध्ये. म्हणजे त्याला 60 रुपये तोटा झाला. आता ते 12 शर्ट 2400 रुपयात घेतल्यामुळे आपल्याला एका शर्टची किंमत काढायची. आपला प्रश्न काय, एका शर्टची. मग 2400 भागिले किती, एका शर्टची किंमत काढायसाठी 12, 12 1 12, 12 2 24. म्हणजे एक शर्ट केवढाचं होतं, 200 रुपयाचं. काय उत्तर होतं, 200. आता ऑप्शनमध्ये थोडं सिलेमिस्टिक झालेलं आहे, चुकून ते ऑप्शन लिहिलं गेलं नाही 200, पण त्याचं उत्तर किती आहे, 200. आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं 200. आता त्या समोरचा आपला प्रश्न आहे 6 नंबरचा की एका दुकानदाराने एका पुस्तकावर प्रथम 20% सूट दिली. एका दुकानदाराने एका वस्तूवर प्रथम 20% सूट दिली, नंतर 10% किंमत वाढ केली, तर या व्यवहारात त्याला होणार शेकडा नफा किंवा तोटा सांगा. पहिले काय केलं त्याने, त्या वस्तूवर काही वस्तू विकेपर्यंत त्यानं 20% सूट दिली. समजा नवीन ती वस्तू विकायची असेल तर त्याने काय केलं, त्या वस्तूवर 20% सूट दिली आणि नंतर काय केली, परत 10% किंमत वाढ केली. मग त्याला आता नफा झाला का तोटा झाला हे आपल्याला याच्यात बघायचं आहे, बरोबर आहे. एक वस्तूवर प्रथम काय केली, आता त्या वस्तूची किंमत आपण 100 रुपये धरू, उदाहरणार्थ किती, 100 रुपये. प्रथम काय केलं त्यानं, 20% सूट दिली, म्हणजे 80च्या 100च्या किती, 80, 20% सूट दिली, बरोबर आहे. नंतर काय केलं, ती वस्तू सूट दे म्हणजे एकदा विक्री होईपर्यंत त्यानं काय केलं, 20% सूट ठेवली त्या वस्तूवर. आणि एकदा विक्री व्हायला लागल्यानंतर त्यानं काय केलं, परत 10% किंमत वाढ केली. म्हणजे नंतर 100चे किती, 110 केली, बरोबर आहे. पहिले 20% सूट दिली म्हणून आपण 80 घेतलं, 100च्या प्रमाणात 80 घेतलं. नंतर त्याने काय केलं, 10% किंमत वाढ केली, मग 100च्या बदला आपण काय केलं, प्रमाणात 110 केली. आणि त्या किंमत काय धरली आपण, त्याची उदाहरणार्थ 100 रुपये त्या वस्तूची आपण किंमत धरली. अशा प्रकारे आपण मांडून घेतलं, बरोबर आहे. आता हा 0 कटला, हा 0 कटला, हा कटला, हा कटला, परत हा कटला, हा कटला, हे 2 कटले इथं, बरोबर आहे. आता 11 गुणिले 8 किती, 11 गुणिले 8 राहिले, बरोबर आहे. 88 किती झालं, 88%. म्हणजे 100च्या बदल्यात काय झालं, 88 झाले. म्हणजे 12% काय झालं, त्याला तोटा झाला. काय झाला, 12% तोटा झाला, बरोबर आहे. अशा 88 आलं
म्हणजे त्यानं पहिले 20% सूट दिली, नंतर 10% वाढवलं, हे पूर्ण आपण असं मांडलं, त्याच्यानंतर ते 88 आलं, 11 × 8 88, म्हणजे 100च्या प्रमाणात काय आलं 12% त्याला काय आलं तोटा. जर 100च्या मागं जर टक्केवारी आली, आपण काय करतो 100 प्रमाण धरतो ना, 100च्या मागं जर आलं समजा 70 80 किंवा असं हे 88, तर काय झालं त्याच्यातून मायनस करून तेवढा आपल्याला काय आला असतो तोटा असतो. आणि 100च्या वरती जर गेलं समजा 110 120 किंवा 104, तो आपल्याला काय असतो नफा असतो. ज्यावेळेस आपण 100च्या प्रमाणात 88 झालं तर आपल्याला काय झालेलं आहे 12% तोटा झालेला आहे. आपलं उत्तर आहे 12%. आता आपला त्यासमोरचा प्रश्न आहे, एका पुस्तकाची छापील किंमत 3000 रुपये असून त्यावर 20% सूट देऊन दुकानदारास 20% काय होतो नफा होतो, तर त्या पुस्तकाची मूळ किंमत किती. आता आपण बघतो काही खरेदी करायला गेलो होतो आपण, त्याच्यावर आपल्याला ते टॅग दाखवतं का बघा एवढ्याचं ही वस्तू आहे, आपण याच्यावर 20% सूट देतोय, पण तो तोट्याने विकतो का ती वस्तू नाही, त्याला नफाच होतो. पण ती काय असते छापील किंमत असते, ती मूळ किंमत असते का नाही. एकाच पुस्तकाची छापील किंमत आहे म्हणजे त्यानं ती स्वतः टाकलेली किंमत आहे. आपण कपडे वगैरे घ्यायला जातो ते टॅगवर असतं बघा वरती कपडे, तर त्या कपड्याच्या टॅगवरती ती किंमत असते, ती काय असते छापील किंमत असते. ते त्याच्यावर म्हणतात आम्ही 20% डिस्काउंट दिला 30% डिस्काउंट दिला, तरी पण ते तोट्याने विकतं का नाही, त्यांना नफा होतो. तसं हा प्रश्न आहे, पुस्तकाची छापील किंमत आहे 3000, किती छापील किंमत, मूळ किंमत आहे का नाही, छापील किंमत बरोबर आहे. तो 20% सूट देतो, त्याच्यावर तो काय म्हणतो 20% माझ्याकडून डिस्काउंट आहे, काय सूट आहे, तरी त्याच्यात 20% नफा होतो. काय होतो 20% काय होतो त्याला नफा होतोय. मग त्याची मूळ किंमत किती ते आपल्याला काढायची बरोबर आहे. जर तो 20% सूट देऊन सुद्धा त्याला 20% नफा होत असेल तर किंमत साहजिक याच्यापेक्षा छापील किमतीपेक्षा काय कमी आहे बरोबर आहे का. या छापील किमतीपेक्षा काय किंमत कमी राहणार आहे. अशा वेळेस फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, जी तुम्हाला छापील किंमत दिली ती लिहून घ्यायची बरोबर आहे. हां सूट किती दिली त्यानं 20%, म्हणजे 100तून किती 20 मायनस केलं 80 वरती लिहून घ्यायचं. असं करायचं, जी छापील किंमत आहे ती लिहिली आणि जी सूट दिली ती 20% म्हणून आपण 80 घेतली. जर सूट 30% असते तर आपण 70 घेतलं असतं, सूट 40% असते तर आपण 60 घेतलं असतं बरोबर. आता काय म्हणले 20% नफा झाला म्हणजे 100पेक्षा जास्त झालं, एक्स्ट्रा झालं, तोटा हे झालं का सूट किंवा तोटा झाला का नाही. म्हणून इथं खाली काय करायचं, जो नफा झाला तो खाली लिहायचा, एवढंच करायचं, बाकी नाही, एवढंच लक्षात ठेवायचं बरोबर आहे. हा 0 काटला, हा 0 काटला. आता इथं भाग जातो 4 1 4 4 2 8 4 3 12 ठीक आहे. इथं 2 राहिले, 3 राहिलं, 3 नंबर त्याला भाग जातो 3 1 3, म्हणजे इथं 1 झाला 3 1 3, हे 2 3 0, याच्यात गुणाकारात चिन्ह म्हणून याला आपण गुणलं, मग आपलं उत्तर काय येतं 2000. म्हणजे ती वस्तू कितीची होती, तिची मूळ किंमत कितीची होती 2000 तिची मूळ किंमत होती, पण त्यांनी छापली काय किंमत 3000. आणि परत आपल्याला काय सांगताय की आम्ही 20% सूट देतोय तुम्हाला, काय करतोय डिस्काउंट देतोय, पण त्याला काय होतो त्या दुकानदाराला नफा होत असतो. अशा प्रकारे काय करायचं, फक्त ही छापील किंमत दिलेली ती सूटवरती लिहायची, काय दिलेली ती गुणाकारात सूट, छापील किमतीच्या गुणाकारात काय करायचंय सूट लिहायची, आणि जो नफा आहे ना तो खाली लिहायचा. मग 10% असेल तर 110, 20% असेल तर 120, 30% असेल तर 130. अशा प्रकारे आपल्याला आपलं गणित करायचं, गुणाकार भागाकार करायचा, आणि आपली उत्तर आलं 2000. आता त्यानंतरचा प्रश्न आहे, एक विक्रेता एका पुस्तकाच्या छापील किमतीवर 10% सवलत देऊन त्याला 15% नफा कमवतो, तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत 72 रुपये असेल तर त्याची छापील किंमत किती बरोबर आहे. आता आपल्याला छापील किंमत काढायची, अगोदर काय होती छापील किंमत दिलेली होती, खरेदी किंमत काढायची होती. आता इथं खरेदी किंमत दिलेली आहे, आता काय काढायची आपल्याला छापील किंमत काढायची. एक विक्रेता एका पुस्तकाच्या छापील किंमतीवर 10% सवलत देतो बरोबर आहे. किती देतो 10% सवलत देतो, 10% काय देतो सवलत. आता इथं आपल्याला छापील किंमत काढायची बरोबर आहे. अगोदर काय विचारलं होतं आपल्याला, छापील किंमत दिली होती, आपल्याला खरेदी किंमत काढायची होती. आता एक विक्रेता इथं पुस्तकाच्या छापील किंमतीवर 10% सवलत देतो, तरी त्यास किती 15% नफा होतो, तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत काढायची आपल्याला. काय काढायची खरेदी किंमत, छापील किंमत दिली, खरेदी किंमत आपल्याला दिलेली इथं किती 72, तर आपल्याला काय कोणती काढायची छापील किंमत काढायची. मागच्या वेळेस काय होतं आपल्याला खरेदी किंमत काढायची. आता लक्षात एवढंच ठेवायचं आहे, तो 72 रुपयाला खरेदी त्याची बरोबर आहे, खरेदी 72 रुपये काय त्याची खरेदी आहे. 10% तो सवलत देणार आहे, 10% तो काय देणार आहे सूट देणार आहे, तरी त्याला 15% नफा होतो, 15% काय नफा होतो. मग आता आपल्याला काय काढायचं आहे छापील किंमत, काय काढायचं आहे छापील किंमत. मागच्या वेळेस काय होतं छापील किंमत वरती दिली होती, आपल्याला मूळ किंमत काढायची होती. आता 72 रुपये त्याची खरेदी आहे, 10% सूट देतो आणि 15% नफा होतो, तरी त्याला 15% नफा होतो, तर मग छापील किंमत एवढी असेल का, छापील किंमत साहजिक याच्यापेक्षा 72पेक्षा जास्त असेल बरोबर. आता आपण काय बघितलं होतं मागच्या वेळेस, ज्यावेळेस खरेदी किंमत काढायची होती आपल्याला, मेन छापील किंमत दिली होती, तर आपण काय केलं होतं ती किंमत गुणिले सूटवरती घेतली होती, नफा खाली घेतला होता. आता आपल्याला काय करायचं आहे छापील किंमत काढायचं आहे, म्हणजे 72 गुणिले 15% नफा होणार आहे 115
सूट किती आहे 10% म्हणजे 90. इथं उलटं करायचं आहे, लक्षात एवढंच ठेवायचं फक्त. किंमत कोणती विचारली आपल्याला काढायची, छापील. बरोबर आहे. किंमत कोणती विचारली आपल्याला, मूळ किंमत विचारली असेल, खरेदी किंमत विचारली असेल तर आपल्याला जो नफा झाला होता तो आपण खाली घेत होतो आणि सूट वरती घेत होतो. पण आपल्याला आता छापील किंमत विचारली तर आपल्याला काय करणे, नफा वरती घेणे आणि सूट काय करणे, खाली घेणे. फक्त एवढंच इथं लक्षात ठेवायचं आहे की छापील किंमतीला काय करणे, सूट खाली घेणे, नफा वरती घेणे, किती टक्के नफा झाला. आणि ज्यावेळेस खरेदी किंमत काढायची त्यावेळेस सूट वरती घ्यायची आणि जो नफा झालेला आहे तो खाली घ्यायचा आहे. हे कसं करायचं आहे एवढं इथं लक्षात ठेवायचं आहे. आता आपण भाग देऊ. याला दोन्हीला 18 भाग होतो. 18 पंचे 90, 18 चूक 72. बरोबर आहे. आता याला 5 एके 5, 5 2 10, उरला 1, 5 3 15. म्हणजे इथं काय राहिलं आता 23 गुणिले 4, 3 4 त्रिक 12, 4 2 8 1 9 म्हणजे 92. म्हणजे त्याची छापील किंमत किती पाहिजे, 92 पाहिजे. म्हणजे ज्या वस्तूवर त्याची छापील किंमत 92 रुपये असेल त्यावेळेसच त्याला काय होतं 10% सूट देऊन 15% काय होतो, नफा होतो. अशा प्रकारे आपण छापील किंमत किती काढली, 92 रुपये काढली. फक्त काय केलं आपण इथं प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, किंमत कोणती विचारली. जर छापील किंमत प्रश्नामध्ये दिलेली असेल, आपल्याला जर मूळ किंमत किंवा खरेदी किंमत विचारली असेल तर आपल्याला त्या किमतीबरोबर वरती सूट घ्यायची 100च्या प्रमाणात. 10% दिली का 20% दिली तो मायनस करून आपल्याला वरती छापील किमतीबरोबर गुणिलात सूट घ्यायची आणि खाली भागाकारात काय घ्यायचं आहे, त्याला किती टक्के नफा झाला तो प्लस करून भागाकारात घ्यायचा होता. हे कशाला घ्यायचं होतं आपल्याला, खरेदी किंमत काढताना. आता खरेदी किंमत दिलेली आहे, आपल्याला कोणती किंमत काढायची, छापील किंमत काढायची. मग छापील किंमत काढताना काय करायचं आहे, जी खरेदी किंमत दिलेली आहे त्याला गुणाकारात आपल्याला जो टक्केवारी नफा होईल तो गुणाकारात घ्यायचा आहे आणि सूट भागाकारात घ्यायची. फक्त एवढं त्याला आदला बदल करायची आहे. तो व्यवस्थित प्रश्न वाचून त्या पद्धतीनं सोडायचं आहे. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं 92. आता एक वस्तू आहे, त्या वस्तूवर प्रथम 15% सूट दिली आणि नंतर काय केलं 20% किंमत वाढ केल्यास होणारा शेकडा आणि नफा किती. आता आपण बघितलेलं ऑलरेडी किती 15% काय केली, प्रथम सूट दिली. प्रथम किती 15% सूट दिली. बरोबर आहे. वस्तू जोपर्यंत नवीन समजा त्यांनी वस्तू विकायला सुरुवात केली तर एकदा विक्री होईपर्यंत प्रथम काय केली 15% सूट दिली. नंतर काय केलं 20% किंमत वाढ केली. 20% काय केली, किंमत वाढ केली. बरोबर आहे. जो वस्तू तो 100ला विकत होता पहिले तो 85 रुपयाला विकू लागला विक्री होईपर्यंत आणि नंतर त्याला कळालं की आपली आता विक्री वाढली तर त्याने काय केली, ती 85 रुपयाला विकणारी वस्तू डायरेक्ट 20% वाढ केली म्हणजे 120 रुपयाला विकायला सुरुवात केली. बरोबर आहे. जी 100 रुपयाला विकत होता तो 15% सूट देत होता तो 85 रुपयाला विकत होता 100च्या प्रमाणात. पण त्यानंतर काय केली 120 डायरेक्ट किंमत वाढ केली 20 रुपये टक्क्यांनी. तर मग ती वस्तू किती झाली 120 रुपयाला झाली. जी 75 रुपयाला भेटणारी वस्तू किती झाली डायरेक्ट 120ला झाली. तर मग आता याच्यात त्याला तोटा झाला का नफा झाला हे आपल्याला काढायचं आहे. आपल्याला माहिती आहे आपण किंमत किती धरतो 100. बरोबर आहे. अगोदर त्यानं सूट दिली होती म्हणजे इथं 85 100च्या प्रमाणात घेतलं आपण हे 100. परत त्यानं किंमत वाढ केली इथं झालं 120 कारण 20% किंमत वाढ झाली ना 100च्या प्रमाणात. अशा प्रकारे मान्य आपल्याला सूट किंमत वाढवत असेल अशा या गणिताला अशा प्रकारचे. बरोबर आहे. आता आपण हा 0 काटला, हा 0 काटला, हे 2 कटले, हा 2 कटले. बरोबर आहे. आता इथं 10 राहिली होती म्हणून 2 पंचे 10 किंवा 5 2 10, 5 1 5, उरले 3, 5 7 35 अशा प्रकारे. बरोबर आहे. आता परत इथं भाग जातो 2 1 2, 2 6 12 म्हणजे राहिलं काय 17 गुणिले 6. आता 17 गुणिले 6चा आपण काय करू गुणाकार करून घेऊ. 17 6 6 7 42, 7 4 4, 6 1 6 4 10, 102. किती झालं 102. म्हणजे 100चं काय झालं 102 झालं. म्हणजे नफा किती झाला 2% झाला. 100पेक्षा 2 शिल्लक आहे ना मग काय झाला नफा झाला, तोटा नाही झाला. 100पेक्षा वर किंमत गेली तर नफा, 100च्या खाली आली की तोटा. म्हणजे 102 100चं 102 झालं म्हणजे त्याला काय झाला ह्या पूर्ण व्यवहारात काय झाला 2% नफा झाला. बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला हे सोडवायचं आहे. आता आपल्या समोरचं गणित आहे. एका वस्तूवर प्रथम 12% वाढ केली आणि नंतर 12% सूट दिली तर त्यात शेकडा नफा तोटा किती. आता ह्या प्रश्न आणि अगोदरचे आपण जे 2 प्रश्न बघितले अशाच टाईपचे ह्याच्यात फरक काय होता. जो आपण अगोदरचा बघितला तर 15% सूट दिली नंतर 20% किंमत वाढ केली. पण इथं काय एक वस्तू प्रथम 12% वाढ केली आणि नंतर 12% सूट दिली. जर वाढ आणि सूट एकच असेल तर त्याला एक शॉर्टकट आहे म्हणजे एक ट्रिक्स आहे त्याला, ते आपण सेकंड मेथडनं आपण त्याला डायरेक्ट करू शकतो. जर वाढ आणि सूट हा प्रश्न लक्षात घ्यायचा आहे काय वाढ आणि सूट जर सारखीच असेल. आता इथं काय झालं वाढ पण 12% झाली आणि नंतर सूट पण दिली ती 12% दिली तर दोन्ही किमती काय सेमी. अगोदरचे आपण जे गणित बघितले होते त्यात वाढ वेगळ्या 15% होती
सूट 15% होती, वाढ काय होती 20% होती, बरोबर आहे. आता हे दोन्ही सेम आहे, वाढ पण 12 झाली आणि सूट पण 12 झाली. सरळ सरळ काय करायचं अशा वेळेस माहिती आहे का, 12चा वर्ग भागिले 100, बस एवढंच करायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही. आपल्याला माहिती आहे 12चा वर्ग आपण वर्ग पाठ केलेले आहे अगोदरच. 12चा वर्ग किती आहे 144, किती 144, 12चा वर्ग आहे 100 भागिले. आता इथं 2 शून्य आहे, मग आपण ज्यावेळेस यानं भागतो तर आपल्याला माहिती आहे 2 घर इकडे काय करावं लागतं, अलीकडे यावं लागतं. म्हणजे आपलं उत्तर काय आलं 1.44. 1.44 हे काय झालं आपलं उत्तर आलं, बरोबर आहे. त्याला काय झाला नफा झाला 1.44. अशा प्रकारे आपण काय केलं, फक्त लक्षात एवढंच ठेवायचं आहे की जर किंमत सारखीच असेल, वाढ पण तेवढीच आणि सूट पण तेवढीच, बरोबर आहे. सूट बी तेवढीच आणि वाढ बी तेवढीच, जेवढं सेम असेल तर सरळ सरळ त्याचा वर्ग घ्यायचा आणि भागिले 100 करायचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे 10 भागितलं तर समजा 1 पॉईंट वाढत जातो, जे भागाकार 0 असेल त्याला 1 घर काय करावं लागतं, डावीकडे यावं लागतं. अशा प्रकारे आपलं उत्तर काय 1.44. जेव्हा एक जागा 18,700 रुपयाला विकली जाते तेव्हा मालकाचे 15% नुकसान होते, तर ती जागा किती किमतीला विकायला पाहिजे म्हणजे 15% नफा झाला असता, बरोबर आहे. आता काय आलं, एक जागा 18,070 रुपयाला विकली, म्हणजे खाली प्लॉट असेल तो 18,070 रुपयाला 18,700 रुपयाला विकला, खाली प्लॉट कितीला विकला 18,700 रुपयाला विकला, तेव्हा त्याचं काय आलं 15% नुकसान झालं, म्हणजे त्यानं तो तोट्याने विकला. पण तेच जर 15% जास्त नफा घेऊन विकायचा असेल तर तो प्लॉट कितीला विकायला पाहिजे, म्हणजे कमीत कमी 18,700 पेक्षा आपल्याला तो जास्त विकायला पाहिजे. आपलं उत्तर 18,700 पेक्षा कमी जास्त येईल, कारण तो 15% तोट्याने त्याने विकलेला आहे, तर 15% पाहिजे त्याला नफा पाहिजे. आता सरळ सरळ आपल्याला माहिती आहे कितीचा विकली ती 18,700 रुपयाला ती जागा विकली, बरोबर आहे. तोट्याने विकली किती 15% तोट्याने विकली. आता त्याला नफा पाहिजे 15, बरोबर आहे. तर त्याची किंमत किती ठेवायला पाहिजे असा आपला प्रश्न आहे. आता 18,700 रुपये ती तोट्याने विकली, म्हणजे 15 जर तोटा झाला म्हणजे ती कितीला विकली 85% विकली 100च्या, किती 18,700 रुपये. तर 100ला म्हणजे आता नफ्याने विकायची 115, मग इथं 115 किती काय केलं आपण समजलं का. ती 18,700 रुपये विकली त्यावेळेस किती तोटा झाला 15% तोटा झाला, म्हणजे ती कितीनं 85% विकली, बरोबर आहे. तर आपल्याला 15% नफा पाहिजे, म्हणजे 115 होईल ना. आता 15% नफा पाहिजे म्हणजे 100च्या वरती 115, मग 85ला 18,700 तर 115ला किती, म्हणजे तो नफा घेऊन ती किंमत किती राहील ते आपली किंमत आता निघणार आहे, बरोबर आहे का. लक्षात आलं का. काय करायचं आहे फक्त की 85ला 18,700 15% तोट्याने विकली ना, तर 18,700 किंमत आली. आता आपल्याला 15% नफ्याने विकायची आहे, म्हणजे 115 झालं नफा, म्हणजे 100च्या वरती, बरोबर आहे का. मग 115ला किती किंमत, आता आपण याच्यात काय करणार आहे तिरपा गुणाकार करणार आहे. 18,700 गुणिले 115 भागिले 85, बरोबर आहे. आता परत 5 1 5, बरोबर आहे. उरले किती 3, 5 7 35, बरोबर आहे. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, उरले किती 3, 5 7 35, उरले किती 2, 5 4 20, हा इथं 0. आता परत कशाने भाग जाईल 17 1 17, 17 2 34, उरले किती 3, इथं झाले 34, 17 1 17, 17 2 34, 220. आता काय झालं 220 गुणिले 115 आपलं इथं एवढं राहिलं. आता 220 गुणिले 115 आपल्याला गुणाकार करणे 115. आता हे 220 आहे, बरोबर आहे. 220 गुणिले 115 काय करायचं आहे आपल्याला गुणाकार करायचा आहे. आता गुणाकार करताना माहिती आहे आपण हा 0 विसरून नंतर दिला तरी चालतो, म्हणजे एक स्टेप आपली वाचते. मग आपण काय करू 22 करू. 2 पंचे 10, 4 1, 2 1 2 1 3, 2 1 2, म्हणजे 230. आता परत येणं बेला गुण म्हणजे आपण करत बसणार आहे का, आपल्याला माहिती 230 येणार आहे, मग सरळ सरळ 230 लिहून घ्यायचं, ठीक आहे. 0 3 5 2. आता आपण हा 0 इथं ठेवला होता, गुणाकार आपला शॉर्टकटमध्ये होईल म्हणून हा जसा ठेवला तसा इथं ठेवायचा, म्हणजे त्याची किंमत किती होणार आहे 25,300. 25,300. जर तो प्लॉट 15% नफ्याने विकला तर त्याचं कितीला विकायला पाहिजे, तो कितीनं 25,300ला तो विकायला पाहिजे. त्यावेळेस काय होईल त्याचा 15% नफा होईल. त्यानं ऑलरेडी तो 15% तोट्याने विकला होता म्हणून त्याची किंमत 18,700 आली होती. आपण 15% त्याला नफानं विकला तर काय किंमत येईल, त्याचं 25,300 येईल. आपण अशा प्रकारे सोडवलं, हे सगळं व्यवस्थित लिहून त्याला व्यवस्थित सोडवायचं. आपलं उत्तर आहे 25,300. आता आपला समोरचा प्रश्न आहे, एका गावाची लोकसंख्या 42 आहे, त्या गावाची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते, तर 2 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती असेल. त्या गावाची लोकसंख्या किती सध्या 42, किती 42.
बरोबर आहे. दरवर्षी किती, दरवर्षी किती टक्क्यानं वाढती, 10% वाढते. तर 2 वर्षानंतर म्हणले ते, किती वर्षानंतर, 2 वर्षानंतर आपल्याला माहिती आहे आपण टक्केवारी वाढते तर आपण काय 42 तर ऑलरेडी आपल्याला दिली, 42 गुणिले 10% वाढते म्हणजे 100चे किती, 100चे 110, परत 110, 100. आता 2 वेळेस काय घेतला आपण, कारण 2 वर्षे, पहिल्या वर्षी 110 वाढली, दुसऱ्या वर्षी 110 वाढली. आता 110 कसं झालं, दरवर्षी 10% वाढते म्हणजे 100चा किती, 110, बरोबर आहे. जरी तर कमी होती म्हणलं असतं तर आपण इथं समजा कमी झाली, जादा झाली, आपलं खाली काय घेणे, शेकडा काढणं म्हणजे आपल्याला 100 घेण्याची, बरोबर आहे, टक्केवारी काढायची म्हणल्यावर. आता जर त्यांनी म्हणलं असतं की दरवर्षी 10% कमी होती तर 2 वर्षानंतर लोकसंख्या किती, तर आपण इथे 100, 90/100, 90/100 केलं असतं. जरी तर 3 वर्ष आले तर परत 1 वर्ष वाढवतो गुणाकारामध्ये ते वाढलं असेल किंवा कमी झालं असेल, समजा इथं समजा 20% कमी झाली तिसऱ्या वर्षी, 80 लिहून भागिले 100 करायचं आहे, काही विचारू द्या, फक्त आपला फॉर्म्युला आपल्याला त्या स्टेपनं जाणे, म्हणजे एकदम ज्या आपण स्टेपनुसार गेलो की आपल्याला ते सोपं जातं, बरोबर आहे. आता इथं सांगितलं तर 2 वर्ष दिले म्हणून 110 10नच वाढती, सेम वाढती म्हणून आपण 110 घेतले. जर एखादं वर्ष 20% नसतं, एखादं 10% नसतं तर आपण 120 घेतलं असतं, किंवा एखाद्या वर्षी कमी झाली असती आपण 90 घेतलं असतं, 80 घेतलं असतं, कसं पण आपण करू शकलो. आता काय करायचं आपला, हा 0 कटला, ह्या 2 झिरोत हे 2 झिरो कटले आणि ह्या 2 झिरोत ह्या 2 झिरो कटले. आता काय राहिलं, 42 गुणिले 11 गुणिले 11, बरोबर आहे. आता सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती आहे 11चा वर्ग 121 म्हणजे या दोघांचा गुणाकार केला तर किती होतात, 121 होतात. मग 121 गुणिला 42 करायचं डायरेक्ट, म्हणजे आपला गुणाकार फास्ट होईल. बे 2 4, बे 1 बे, ठीक आहे. आता परत आपली दुसरी पायरी, 4 1 4, 4 2 8, 4 1 4, ह्या दोघांची बेरीज 2 8 10 5, म्हणजे आपली जी लोकसंख्या आहे ती 2 वर्षांनी किती होणार आहे, 5082 होणार आहे. किती होती आपली लोकसंख्या आहे, 42 होती, होणार किती 2 वर्षानं 5082. अशा प्रकारे आपलं उत्तर आहे 5082. आता आपला जो समोरचा प्रश्न आहे, एका दुकानदाराने 18 पेन जेवढ्या रुपयात खरेदी केली तेवढ्या रुपयात 15 पेन विकले तर त्यावर त्याला होणारा नफा किती. आता काय केलं दुकानदाराने, 18 पेनाचं एक पॉकेट आहे, बरोबर आहे, ते त्यानं खरेदी केलं 18 पेनाचं. जेवढं समजा 18 पेन त्याने 100 रुपयात खरेदी केली, पण त्याने विकताना काय केले, 100 रुपयात 15 पेनच विकले, म्हणजे ते 3 पेन त्याच्याकडे राहिले, म्हणजे तो त्याचा काय झाला, नफा झाला. तो ज्या नंतर जो विकल तो त्याचा काय झाला, नफा झाला. म्हणजे एका दुकानाने 18 पेन जेवढ्या रुपयात खरेदी केले, समजा उदाहरणार्थ त्यानं 18 पेन, उदाहरणार्थ म्हणतोय आपण, आपल्या प्रश्नात नाही 100 रुपयाला खरेदी केली म्हणून, 18 पेन त्यानं 100 रुपयात उदाहरणार्थ खरेदी केली, विकताना काय केले, 100 रुपयाचे 15 विकले, म्हणजे जे ते नंतर जो 3 पेन विकणार आहे तो त्याचा काय झाला, नफा झाला, पण तो आपल्याला नफा काढायचा आहे. अशा वेळेस काय करायचं माहिती आहे का, आपलं एक सूत्र ध्यानात ठेवायचं आहे, कोणतं, 18 वस्तूमधील फरक भागिले विकलेल्या वस्तू, कोणत्या वस्तू, विकलेल्या वस्तू, गुणिले 100, गुणिले काय करणे 100, कारण आपला नफा कोणता आहे, शेकड्यात आहे म्हणून आपण काय करतो 100 घेतो. आता काय वस्तूमधील फरक, विकलेल्या वस्तू 100, आपल्याला लक्षात ठेवायचं. भरपूर वेळेस हा प्रश्न आलेला आहे, 12 पेन जेवढ्या किमतीत घेतले, 10 पेन तेवढ्या किमतीत विकले, मग नफा किती, किंवा मग असं पण असू शकतं 18 पेन जेवढ्या किमतीत घेतले त्याच्यापेक्षा कमी किमतीत मग तोटा किती, असे उलटे किंवा कसे पण प्रश्न तयार होऊ शकतो. फक्त लक्षात काय ठेवणं आपल्या प्रत्येक प्रश्नाला, आपण याच्यासाठी जे प्रश्न घेतोय की तो प्रश्न लिहायचा आहे, त्या प्रश्नाखाली ते कशा पद्धतीनं सोडवलं, तो कसा आला, उलटा येऊ, परत कसा फिरून आला, कसा पद्धतीनं आला, तर आपल्याला ते तिथं गणित फिरवायचं आहे, बरोबर आहे. ते एखाद्या वेळेस छापेल किंमतीत विचारतील, एखाद्या वेळेस खरेदी किंमत विचारतील, एक विक्री किंमत विचारतील, काही विचारलं, पण ह्या पद्धतीनं करायचं आहे. आता आपल्याला काय प्रश्न होता की 18 पेन जेवढ्या रुपयात खरेदी केले तेवढ्यात त्यानं 15 पेन विकले, त्याला नफा होणारच आहे, कारण 3 पेन त्याच्याकडे शिल्लक राहिले. आता वस्तूमधील फरक, किती वस्तू, 18 मधून 15 गेले, 18 - 15, बरोबर आहे. विकलेल्या वस्तू किती आहे, 15, बरोबर आहे, गुणिले 100. आता 18 मधून 15 गेले 3, 100, बरोबर आहे. 5 1 5, 5 3 15, 5 1 5, 5 2 10, 3 3 कॅन्सल, म्हणजे त्याला किती, 20% नफा झाला. किती टक्के नफा झाला, 20%. काय लक्षात ठेवायचं आहे, फक्त वस्तूमधील फरक, विकलेल्या वस्तू गुणिले 100, अशा पद्धतीने केलं, 20% त्याला नफा झाला. आता एक वजन काट्याने 900 ग्रॅमऐवजी 1000 ग्रॅम वजन घेतले तर ते व्यापाऱ्यास किती तोटा झाला. आता एक व्यापाराचं एक किराणा दुकान आहे, त्याचा काटा काय झालेला आहे, खराब झालेला आहे, तो 900 ग्रॅमऐवजी काय करतो, 1000 ग्रॅम घेतो. म्हणजे आता एखाद्याला 1 किलो
साखर द्यायची तर तो काय करतो 1100 ग्रॅम देतो, बरोबर आहे. म्हणजे दुकानदाराचा तोटाच होणार ना व्यापाराचा. 900 ग्रॅम द्यायची, समजा एखाद्याला अर्धा किलो साखर द्यायची 500 ग्रॅम, तर तो काटा काय करतो 600 ग्रॅम देतो. म्हणजे 900 ग्रॅमऐवजी काय करतो 1000 ग्रॅम वजन घेतो, म्हणजे 100 ग्रॅम एक्स्ट्रा घेतो. मग ते व्यापाराला काय होणार आहे तोटाच होणार 100%. मग अशा वेळेस काय करायचं, याला एक सूत्र आहे कोणतं, मूळ वजन. कोणतं वजन, मूळ वजन वजा चुकीचे वजन. कोणतं वजन, चुकीचे वजन, बरोबर आहे. मूळ वजन वजा चुकीचे वजन भागिले परत चुकीचे वजन. कोणते वजन, चुकीचे वजन. चुकीचे वजन गुणिले 100, कारण आपल्याला शेकड्यात काढायचं आहे, बरोबर आहे. आता आपलं मूळ वजन, बरोबर आहे, मूळ वजन बरोबर चुकीचे वजन भागिले चुकीचे वजन अशा प्रकारे आपलं, बरोबर आहे. आता आपलं मूळ वजन काय होतं, मूळ वजन होतं 900, चुकीचे वजन किती आहे 1000, बरोबर. चुकीचे वजन किती आहे भागिले 1000 गुणिले 100. आता इथपर्यंत कसं आलो आपण, त्याचं मूळ वजन काय होतं 900, पण तो घेत किती होता 1000, म्हणजे मूळ वजन 900 होतं, चुकीचे वजन 1000, परत 1000 ग्रॅम, 900 ग्रॅम 1000 ग्रॅम 1000 ग्रॅम, चुकीचे वजन 1000 ग्रॅम गुणिले 100 शेकड्यात काढणे. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण आलो. आता दोघांची जर वजाबाकी केली, या दोघांची, इथे येतं 100 भागिले 1000 गुणिले 100, बरोबर आहे. आता हा 0 काटला, हा 0 काटला, हा 0 काटला, हा 0 काटला, हा काटला, हा काटला, उरलं काय फक्त 10, म्हणजे 10% काय होतो तोटा होतो. किती टक्के तोटा होतो 10%. अशा प्रकारचे भरपूर वेळेस आपल्या प्रश्न आलेले आहे परीक्षेमध्ये. फक्त एवढंच करणे, कसाही प्रश्न येऊ द्यायच्या जागी मूळ वजन चुकीचे वजन खाली चुकीचे वजन घेणे गुणिले 100 करणे, एवढेच फक्त, जास्त काहीच करायचं नाही. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं 10%. आता आपला शेवटचा प्रश्न, किराणा दुकानातील वजन काटा 250 ग्रॅमऐवजी 230 ग्रॅम वजन घेतो, तर त्या दुकानदार शेकडा नफा किती. आता नफा होणार आहे, समजा आपल्याला तो दुकानदार आहे ना, तो किराणा दुकानदारमध्ये तो 250 ग्रॅमऐवजी 230, म्हणजे आपल्याला पावशेर साखर द्यायची ना, तो 230 ग्रॅम देतोय, म्हणजे 20 ग्रॅमचा काय होतो त्याचा फायदा होतोय, बरोबर आहे. मग त्याला नफाच होणार आहे ना. जर आपल्याला 1 किलो साखर द्यायची 1000 ग्रॅम, तो आपल्याला 900 ग्रॅम देतोय, पण आपल्याला दिसतं किती 1000 ग्रॅम दिसते, म्हणजे ते चुकीचं दाखवतोय काटा, बरोबर आहे. अगोदर त्याला तोटा झाला होता, आता काय होणार आहे नफा होणार आहे, कारण तो आता आपल्याला कमी देणार आहे, बरोबर आहे. तर आपण पहिले केलेलं आहे काय, की मूळ वजन काय होतं आपलं, आपण सूत्र लिहिलंय, मूळ वजन वजा चुकीचे वजन. चुकीचे वजन काय 230 भागिले परत काय 230 गुणिले काय 100, बरोबर आहे. मूळ वजन चुकीचे वजन भागिले चुकीचे वजन 100. आता दोघांची आपण वजाबाकी केली तर किती 20, 230 गुणिले 100, बरोबर आहे. आता आपण काय करू, हा 0 काटला, हा 0 काटला, बरोबर आहे. आता आपल्याला माहिती यानं याला भाग जात नाही सरळ सरळ, मग आपण एकदा काय करू गुणाकार करू. 20 गुणिले 10 किती 200, 200 भागिले 23, बरोबर आहे. अशा प्रकारे आपण हे करू. आता इथपर्यंत आलो आपण, या 23ने याला भाग जात नव्हता, म्हणजे भाग थांबला होता, मग आपण याचा गुणाकार केला आणि 23 काय केलं भागाकार घेतलं. आता 23ने याला भाग देऊ, 23 एक 23, 23 8 184, किती 23 8 किती 184, म्हणजे 200 मधून 184 गेले, किती उरले 16 उरले, किती उरले इथं 16. मग आता आपण इथं पॉईंट द्याला आणि इथं 0 द्याला, बरोबर भाग करताना आपण भाग. आता 23 8 184 झालं, आता 16, आता 23 सक 134 138, किती 23 सक 138, मग इथं परत 22 उरता, बरोबर आहे. मग आपण ऑलरेडी काय केलेलं आहे पॉईंट दिलेला आहे, म्हणजे आपण याला 0 वाढवू शकतो. परत इथं 220 झालं, बरोबर आहे, 220 झालं. आता परत 23 नाम 207, अशा प्रकारे आपलं उत्तर येतं 8.69, किती 207. इथपर्यंत भाग गेला, आता पॉईंट द्यायचं एकही नाही, आपलं उत्तर आलं 8.69. त्याला काय झाला नफा झाला, काय झाला नफा झाला, बरोबर आहे. काय केलं आपण मूळ वजन चुकीचं वजन गुणिले 100, अशा प्रकारे आपलं 230 होतं आणि आपण गुणाकार करून आपलं काय आलं 200 भागिले 23 आलं. 23 आपण याला भाग दिला 200ला, मग आपलं उत्तर आलं 8.69. अशा प्रकारे आपण नफा आणि तोटा हे टॉपिकवर जी प्रश्न दिली होती 15-16, आपण त्या प्रश्नाचं आपण काय केलं स्पष्टीकरण बघितलं. आपण काय केलं प्रत्येक टाईपचा एक प्रश्न घेतला. पहिले सरळ आपण नफा घेतला, नंतर आपण शेकडा नफा घेतला, नंतर आपण मूळ किंमत काढा म्हणले होते. आता याच्यात काय, एक तर तुम्हाला तोटा दिलेला असेल किंवा नफा काढा, तोटा काढा, खरेदी किंमत काढा, छापील किंमत काढा, बरोबर आहे, विक्री किंमत काढा, हेच असतं. आणि सूत्र तेच आहे फक्त. समजा आपल्याला तोटा झालेला आहे, मग आपण बघितलं तो एक गणित 85ला एवढे तर 100ला किती,
किंवा मग आपल्याला नफा झाला तर मग 115ला एवढे तर 100ला किती, 100 ही आपली काय असते मूळ किंमत असते. मग तुम्हाला तोटा होऊ द्या किंवा नफा होऊ द्या, आपल्याला मूळ किंमत काढा सांगितलं तर आपण जे प्रकरण पाहिलं होतं की 115ला एवढा तर 100ला किती. फक्त हेच एक फॉर्म्युला आहे, त्याच्यात तुम्हाला त्याची खरेदी किंमत विचारू द्या, विक्री किंमत विचारू द्या किंवा छापील किंमत विचारू द्या. बरोबर आहे. ह्या अशा पद्धतीनं आपण प्रत्येक टाईपचा एक एक प्रश्न घेतला, तो टाईप प्रश्न लिहून व्यवस्थित त्या प्रश्नाखाली जसं आपण स्पष्टीकरण बघितलं ते स्पष्टीकरण लिहून त्या प्रश्नाचं आपल्याला काय करायचं आहे, आणखी एक 2 प्रश्न प्रॅक्टिस करायचे, म्हणजे आपण कुठं काय वापरलं ते आपल्याला लक्षात येईल. आता एका ठिकाणी काय केलं होतं आपण, सूट दिली होती, सवलत दिली होती. एका ठिकाणी आपल्याला छापील किंमत विचारली होती किती आणि आपल्याला तिथं खरेदी किंमत दिली होती, मग छापील किंमत किती. तर आपण अशा वेळेस काय केलं होतं, समजा ती नफा वरती घेतला होता, सूट खाली घेतली होती. आणि एका ठिकाणी काय केलं होतं की छापील किंमत दिलेली होती 3000, आपल्याला मूळ किंमत काढायची होती, तर आपण काय केलं होतं, नफा खाली घेतला होता, सूट वरती घेतली होती. म्हणजे जे काही विचारू द्या, खाली वर प्रश्न उलटा आला किंवा सुलटा आला, तो आपल्याला व्यवस्थित आपण ज्या प्रकारे आपण लिहून ठेवू त्या प्रकारे आपल्याला एक 2 प्रश्नाची आणखी प्रॅक्टिस करायची, म्हणजे तो पूर्ण चॅप्टर आपला काय होईल, क्लिअर होईल. अशा प्रकारे आपलं स्पष्टीकरण ह्या पूर्ण प्रश्नाचं बघितलं. धन्यवाद.